नमस्कार मंडळी. अधिक मासात हे 7 नियम माहीत नसतील तर व्हिडिओ पूर्ण बघा. अधिक मास सुरू झाला आहे आणि या काळात असे काही नियम आहेत जे प्रत्येक महिला आणि प्रत्येक घराने पाळलेच पाहिजेत. पण दुर्दैवाने 99% लोकांना हे नियम माहीतच नसतात आणि नकळत अशा चुका होतात ज्यामुळे घरात अशांती वाढते, पैशाची अडचण येते, मन सतत बेचैन राहतं. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी सांगणार आहे अधिक मासात पाळायचे 7 महत्त्वाचे नियम. अधिक मास म्हणजे काय? मंडळी, सर्वप्रथम आपण समजून घेऊया की अधिक मास म्हणजे नेमकं काय असतं. अनेक लोकांना असं वाटतं की अधिक मास म्हणजे फक्त पूजा, व्रत आणि नियमाचा महिना, पण खरं पाहिलं तर हा महिना खूप पवित्र आणि विशेष मानला जातो. हिंदू पंचांगानुसार चंद्र आणि सूर्याच्या गगनेत जेव्हा फरक निर्माण होतो तेव्हा जो समतोल ठेवण्यासाठी एक अतिरिक्त महिना येतो त्याला अधिक मास म्हणतात. या महिन्याला पुरुषोत्तम मास, माल अधिक मास असंही वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. परंपरेनुसार, कथेनुसार या महिन्याला कोणी महत्त्व देत नव्हतं. लोक त्याला अशुभ समजायचे. तेव्हा हा महिना भगवान विष्णूकडे गेला आणि दुःखी होऊन म्हणाला, सगळे मला वाईट म्हणतात, मला कोणी मान देत नाही. तेव्हा भगवान विष्णूंनी या महिन्याला आपलं नाव दिलं पुरुषोत्तम मास आणि म्हणाले, जो भक्त या महिन्याला श्रद्धेने पूजा करेल, दान करेल, नामस्मरण करेल त्याला विशेष पुण्य मिळेल. तेव्हापासून अधिक मास अत्यंत पवित्र मानला जाऊ लागला. मंडळी, असं म्हणतात या महिन्यात जप, तप, दान, पूजा, व्रत, विष्णू नामस्मरण यांना खूप महत्त्व असतं. विशेष महिलांसाठी या महिन्याला खूप खास मानलं जातं. अनेक महिला ओटी भरतात, देवाची पूजा करतात, व्रत करतात, घरात दिवा लावतात, कारण या महिन्यात केलेली भक्ती अनेक पटीने फळ देते असं मानलं जातं. पण मंडळी, अधिक मासात काही नियम पाळणं खूप गरजेचं असतं. कारण नकळत झालेल्या काही चुका मन अशांत करतात, घरात नकारात्मकता वाढवतात आणि पूजा अजूनही समाधान मिळत नाही. म्हणून पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत अधिक मासात पहिला महत्त्वाचा नियम कोणता आणि 99% लोक सकाळी उठल्यावर कोणती चूक करतात. सकाळी उशिरा उठू नका. मंडळी, अधिक मासात सर्वात पहिला आणि महत्त्वाचा नियम म्हणजे सकाळी उशिरा उठू नका. आजकाल अनेक लोक रात्री उशिरा झोपतात, सकाळी उशिरा उठतात आणि देवासाठी सुरुवात घाई गडबडीत करतात आणि अधिक मासात हे टाळणं खूप महत्त्वाचं मानलं जातं. असं म्हणतात की ब्रह्ममुहूर्तावर उठल्याने मन शांत राहतं, घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि देवाचं स्मरण चांगल्या भावनेने होतं. विशेष सकाळी लवकर उठावं, स्नान करावं, देवघर स्वच्छ करावं, दिवा लावावा, कारण ज्या घरात सकाळी दिवा लावतो, देवाचं नाव घेतलं जातं, शांत वातावरण असतं, त्या घरात सुख समाधान वाढतं असं मानलं जातं. मंडळी, अनेक मोठे लोक सांगतात सकाळी उशिरा कधी उठू नका. सकाळी कशी सुरू होते तसं पूर्ण दिवस जातो. म्हणून उठल्याबरोबर भांडण करू नका, वाईट बोलू नका, मोबाईलमध्ये वेळ घालवू नका. त्याऐवजी देवाचं नाव घ्या, तुळशीला नामस्मरण करा, घरात सकारात्मक बोलणं सुरू करा. अधिक मासात छोट्या छोट्या गोष्टींनाही खूप महत्त्व दिलं जातं. काही महिला या महिन्यात विष्णू मंत्र म्हणतात, रामरक्षा करतात, तुळशीला पाणी घालतात आणि मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करतात. मंडळी, 99 लोक इथे पहिली चूक करतात. ते सकाळी उठल्यावर राग करतात, तणाव घेतात आणि देवासाठी सुरुवात नकारात्मकतेने करतात. पण लक्षात ठेवा, अधिक मास म्हणजे स्वतःमध्ये चांगला बदल करण्याची संधी आहे आणि पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत संध्याकाळी घर अंधारात ठेवू नका. हा नियम इतका महत्त्वाचा मानला जातो. नियम संध्याकाळी घर अंधारात ठेवलं तर मंडळी, अधिक मासातील दुसरा महत्त्वाचा नियम खूप खास मानला जातो. संध्याकाळी घर अंधारात ठेवू नका. हिंदू धर्मात, संस्कृतीमध्ये संध्याकाळची वेळ अत्यंत पवित्र मानली जाते. असं म्हणतात की सूर्यास्तानंतर घरात दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते, घरातील नकारात्मकता दूर होते आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळतो. म्हणूनच जुन्या काळात आपल्या आजी आई काय करायच्या माहीत आहे का? संध्याकाळ झाली की देवासमोर दिवा लावायच्या, अगरबत्ती लावायच्या, देवाचं नाव घ्यायच्या आणि संपूर्ण घरात एक शांत, प्रसन्न वातावरण तयार व्हायचं. पण आजकाल अनेक घरामध्ये काय होतं, संध्याकाळी झाली तरी घर अंधारात असतं, टीव्ही मोठ्याने चालू असतो, भांडण सुरू असतं
आणि देव घराकडे लक्ष दिलं जात नाही. मंडळी, अधिक मासात हे टाळणं खूप महत्त्वाचं मानलं जातं. संध्याकाळी दिवा लावावा, देवाचं नामस्मरण करावं, घरात शांतता ठेवावी. कारण असं म्हणतात, ज्या घरामध्ये संध्याकाळी दिवा लागतो त्या घरात सुख आणि शांती टिकून राहते. वाईट बोलू नका. मंडळी, अधिक मासात तिसरा आणि खूप महत्त्वाचा नियम म्हणजे कोणाच्याही मनाला लागून असं बोलू नका. आजकाल छोट्या छोट्या गोष्टीवरून राग येतो, भांडण होतात, कडू शब्द बोलले जातात. पण अधिक मासात अपशब्द बोलणं, टोमणे मारणं, घरात भांडण करणं खूप अशुभ मानलं जातं. कारण शब्दामध्ये खूप ताकद असते. एक चांगला शब्द मन शांत करू शकतो, नातं जोडू शकतो आणि एक वाईट शब्द आयुष्यभराचं दुःख देऊ शकतो. मंडळी, विशेष या महिन्यात आई-वडिलांशी, पतीशी, मुलांशी, घरातील मोठ्या माणसाशी प्रेमाने बोलणे खूप महत्त्वाचं मानलं जातं. अनेक मोठे लोक सांगतात, ज्या घरात आवाज कमी आणि प्रेम जास्त असतं त्या घरात लक्ष्मीचा वास असतो. म्हणून सकाळी उठल्यावर भांडण करू नका, देवासमोर राग व्यक्त करू नका, कोणाचाही अपमान करू नका. विशेष महिलांसाठी घरात शांत वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करावा. वाईट बोलण्यापेक्षा शांत राहावं. कारण अधिक मास म्हणजे मन शुद्ध करण्याचा काळ, चांगले विचार ठेवण्याचा काळ असं मानलं जातं. मंडळी, अनेक लोक पूजा करतात पण बोलण्यात कटुता ठेवतात आणि इथे एक मोठी चूक होते. कारण देवाला मोठी पूजा नाही तर स्वच्छ मन, चांगलं वागणं प्रिय असतं. म्हणून लक्षात ठेवा, गोड बोलणं हेही एक प्रकारचं पुण्य आहे. आणि पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत, अधिक मासात महिलांना कोणत्या गोष्टी टाळाव्यात आणि नकळत होणाऱ्या चुका घरात कशा परिणाम करतात. मंडळी, अधिक मासात चौथा महत्त्वाचा नियम महिलांसाठी खूप खास मानला जातो. या काळात काही गोष्टी टाळणं शुभ मानलं जातं. आता याचा अर्थ भीती नाही, तर मन आणि घर शांत ठेवण्याचा प्रयत्न आहे. सर्वात पहिली गोष्ट, कोणाच्याही नादी लागू नका. आजकाल दुसऱ्यांच्या घराबद्दल बोलणं, टोमणे मारणं, मागे वाईट बोलणं ही सवय अनेकांना असते. पण अधिक मासात चांगलं बोलणं, सकारात्मक विचार ठेवणं, शांत राहणं खूप महत्त्वाचं मानलं जातं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अन्न वाया घालवू नका. असं म्हणतात की अन्न म्हणजे लक्ष्मीचं रूप, म्हणून ताटात उरलेलं अन्न टाकू नका. गरज असेल तेवढं वाढा, शक्य असेल तर तेवढं गरिबांना अन्नदान करा. मंडळी, तिसरी गोष्ट, देवघर अस्वच्छ ठेवू नका. अधिक मासात रोज दिवा लावा, देवघर स्वच्छ ठेवा, अगरबत्ती किंवा धूप लावा. असं केल्याने घरात सकारात्मक वातावरण राहतं. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, सतत रागात राहू नका. अनेक महिला कामाचा ताण, घराची जबाबदारी, मनातील चिंता यामुळे चिडचिड करतात. पण या महिन्यात थोडा वेळ स्वतःसाठी काढा, देवाचं नाव घ्या, मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण शांत मन ही सर्वात मोठी पूजा मानली जाते. मंडळी, अनेक लोक मोठ्या मोठ्या पूजा करतात पण घरात सतत नकारात्मक बोलणं चालू असतं. त्यामुळे मन अस्तव्यस्त राहतं, घरात तणाव वाढतो. म्हणून लक्षात ठेवा, अधिक मास म्हणजे फक्त नियम नाही तर स्वतःमध्ये चांगला बदल घडवण्याची संधी आहे. आणि पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत, अधिक मासात दान. मंडळी, अधिक मासात अत्यंत महत्त्वाचा नियम म्हणजे शक्य असेल तेवढं दान नक्की करा. आपल्या धर्मात दानाला खूप मोठं स्थान दिलं गेलं आहे. विशेष अधिक मासात अन्नदान, वस्त्रदान, गरिबांना मदत, पक्ष्यांना दान, गाईला चारा खूप शुभ मानलं जातं. मंडळी, अनेक लोकांना वाटतं दान करायला खूप पैसे लागतो, पण तसं अजिबात नाही. दान म्हणजे मनापासून केलेली मदत. तुम्ही एका भुक्याला माणसाला अन्न दिलं तर, एखाद्या गरजूला कपडे दिले तर, पाण्याची बाटली दिली तरी सुद्धा ते मोठं पुण्य मानलं जातं. असं म्हणतात, अधिक मासात केलेले दान अनेक पटीने फळ देतं. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, दान करताना दिखावा करू नका. आजकाल काही लोक व्हिडिओ काढतात, फोटो टाकतात, लोकांना दाखवण्यासाठी मदत करतात. पण खरं दान तेच जे शांतपणे आणि मनापासून केलं जातं. मंडळी, महिलांनी या महिन्यात तुळशीला पाणी घालावं, देवाचं नाव घ्यावं, शक्य असेल तर अन्नदान करावं. असं केल्याने मनालाही समाधान मिळतं. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, दान फक्त पैसेच नसतं. जर तुम्ही कोणाला चांगलं बोलला, दुःखी माणसाला आधार दिला आणि वडिलांची सेवा केली तर तेही मोठे पुण्य मानलं जातं. कारण देव फक्त पैसा पाहत नाही, तो भावना पाहतो.
मंडळी, लक्षात ठेवा, ज्या घरात दया, मदत आणि प्रेम असतं त्या घरात सुख समृद्धी कायम राहते. आणि पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत अधिक मासाच्या रात्री कोणत्या गोष्टी टाळाव्यात आणि 99% लोक नकळत चूक करतात. रात्री हे काम करू नका. मंडळी, नियम खूप कमी लोकांना माहीत असतं. अधिक मासात रात्रीचं वातावरण शांत आणि सकारात्मक ठेवणं खूप महत्त्वाचं मानलं जातं. पण आजकाल अनेक घरामध्ये रात्री भांडण होतात, मोठ्याने ओरडणं होतं, रागात वाईट शब्द बोलले जातात आणि हाच गोष्टी टाळल्या सगळ्यात जातात. विशेष म्हणजे रात्री उशिरा भांडण करू नका, कोणालाही शाप देऊ नका, रागात देवासमोर बोलू नका, कारण रात्रीचं वातावरण मनावर खूप परिणाम करतं. मंडळी, अनेक मोठे लोक सांगतात रात्री घरात शांतता असेल तर घरात सकारात्मक ऊर्जा राहते. संध्याकाळी दिवा लावा, देवाचं नाव घ्या, घरात प्रेमाने बोला. असं केल्याने मन शांत राहतं. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, रात्री झोपण्यापूर्वी नकारात्मक विचार करू नका. आजकाल अनेक लोक चिंता करत झोपतात, राग मनात ठेवतात, भूतकाळ आठवून दुःखी होतात. पण अधिक मासात मन हलकं ठेवण्याचा प्रयत्न करा, देवावर विश्वास ठेवा, चांगले विचार करून झोपा. विशेष झोपण्यापूर्वी देवाला नामस्मरण करा, छोटासा मंत्र म्हणा, घरात शांत वातावरण ठेवा. असं केल्याने मनालाही समाधान मिळतं. मंडळी, 99% लोक रोज नकळत मोठी चूक करतात. रागात झोपतात, घरात तणाव ठेवतात, मनात नकारात्मक ठेवतात आणि त्यामुळे मन अस्तव्यस्त राहतं, घरात अशांतता कमी होते. म्हणून लक्षात ठेवा, अधिक मासात रात्रीचं वातावरण जितकं शांत ठेवता येईल तितकं ठेवा, कारण शांत मन आणि प्रेमाचं घर हीच सर्वात मोठी पूजा मानली जाते. मंडळी, आता आपण सर्व महत्त्वाच्या, सर्वात मोठ्या सोप्या नियमाबद्दल बोलणार आहोत. रोज देवाचं नाव घ्या. अधिक मासात मोठमोठ्या पूजा, कठीण व्रत, महाग वस्तू यापेक्षा जास्त महत्त्व दिलं जात आहे ती म्हणजे मनापासून केलेले नामस्मरण. मंडळी, आजकाल जीवनात ताण, चिंता, भीती, मनाची अस्तव्यस्तता खूप वाढली आहे आणि म्हणूनच या पवित्र महिन्यात मन शांत ठेवणं, देवाचं नामस्मरण करणं, सकारात्मक विचार ठेवणं खूप महत्त्वाचं मानलं जातं. तुम्ही फक्त 5 मिनिटं जरी काढलं तरी ओम नमो भगवते वासुदेवाय, श्रीराम जय राम जय जय राम, विष्णू मंत्र, राम नाम हे घेऊ शकता. असं म्हणतात देवाचं नाव घेतलं की मनातील भीती कमी होते. मंडळी, अनेक लोक फक्त अडचण आली की देव आठवतात, पण अधिक मास आपल्याला रोज देवाशी जोडून राहिलेला शिकवतो. विशेष महिलांनी सकाळी दिवा लावताना नाम घ्या, स्वयंपाक करताना देवाचं स्मरण करा, रात्री झोपण्यापूर्वी प्रार्थना करा. असं केल्याने मनालाही खूप शांती मिळते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, देवाला मोठेपणा नाही आवडत, तर साधी आणि खरी भक्ती आवडते. तुमच्याकडे वेळ कमी असेल, काम जास्त असेल तर फक्त मनापासून एकदा देवाचं नाव घ्या, कारण श्रद्धा मोठी, पूजा छोटी असली तरी चालेल. मंडळी, 99% लोक बाहेरची पूजा करतात पण मन शांत ठेवायला विसरतात. म्हणून लक्षात ठेवा, अधिक मास म्हणजे फक्त नियम नाही तर मन शुद्ध करण्याचा आणि देवाजवळ जाण्याचा काळ आहे. मंडळी, अधिक मास म्हणजे फक्त पूजा, व्रत आणि नियम नाही तर स्वतःमध्ये चांगला बदल घडवण्याची एक सुंदर संधी आहे. घरात प्रेम असेल, मोठ्यांचा आदर असेल, आई वडिलांचा आशीर्वाद असेल तर मनात श्रद्धा असेल तर सर्वात मोठं पुण्य मानलं जातं. म्हणून चांगलं बोला, कोणाचं मन दुखवू नका, देवाचं नाव घ्या आणि घरात शांतता ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण ज्या घरात प्रेम, आदर आणि भक्ती असते त्या घरात सुख, शांती आणि लक्ष्मीचा वास कायम राहतो. मंडळी, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशीच अधिक मासाची माहिती, महिलांसाठी खास नियम, देवपूजा, धार्मिक आणि संस्कारपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की या 7 नियमांपैकी तुम्ही कोणता नियम रोज पाळता. तुमचं एक कमेंट दुसऱ्यासाठी प्रेरणा ठरू शकतात. शेवटी एकच सांगते, अधिक मासात फक्त पूजा नाही तर मनही स्वच्छ ठेवा, चांगलं बोला, मोठ्यांचा आदर करा, देवाचं नाव घ्या आणि घरात पूजा जप करा. ज्या घरात शांतता, भक्ती आणि आईवडिलांचा आशीर्वाद असतो त्या घरात सुख आणि भरभराट कायम राहते. अधिक मासात हे 7 नियम माहीत नसतील तर व्हिडिओ पूर्ण बघा. मंडळी, अधिक मास हा पूर्ण पवित्र आणि महत्त्वाचा महिना मानला जातो.
या महिन्यात काही खास नियम पाळल्याने घरात सुख, शांती आणि सकारात्मक ऊर्जा राहते असे मानलं जातं. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अधिक मास म्हणजे काय, सकाळी कोणती चूक करू नये, संध्याकाळी दिवा का महत्त्वाचा, महिला कोणत्या गोष्टी टाळाव्यात, दान का करावं, रात्री कोणते नियम पाळावेत, रोज देवाचं नाव घेण्याचं महत्त्व. 99% लोक नकळत या चुका करतात, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अधिक मास म्हणजे पूजा नाही तर मन शुद्ध करण्याचा आणि घरात प्रेम वाढवण्याचा काळ आहे. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वस्त खा, मस्त रहा. बाय सर्वांना.